विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत शिंदेंनी दिलेल्या ऑफर संदर्भात आज बच्चू कडू यांची पत्रकार परिषद. कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष. बच्चू कडूंसाठी शिवसेनेसह भाजपची ही फिल्डिंग. प्रहार शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा निर्णय बुधवारी, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या उपनेत्यांची बोलावली तातडीची बैठक. विधान परिषद निवडणूक आणि पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर नंदनवन इथं होणार मंथन. योजनांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पांनाही कात्री. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून 14 तलाव संवर्धनाचा निर्णय रद्द. लोढांच्या लेटरहेडवर सदनिकांचा काळा बाजार. संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित 100 कोटींचा घोटाळा असल्याचा संजय राऊतांचा आरोप. बीडच्या मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी. संतोष देशमुख यांच्यानंतर सरपंचपदी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष. रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतरही सरनाईकांकडून कारवाईचा इशारा. रिक्षा टॅक्सीवाल्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण. शिवाजी कोण होता पुस्तकाचा वाद निरर्थक. पुस्तकाच्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाडांचे कान टोचले. अजितदादांच्या 3ही घराबाहेर अघोरी पूजा. अघोरी पूजेमागे बारामतीचा छोटा नेता. रोहित पवारांचा सनसनाटी आरोप. भोंदू खरातची 7व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपली. दुपारी खरातला व्हीसीद्वारे पुन्हा कोर्टात हजर करणार. भोंदू मनोहर भोसलेला 2 मे पर्यंत कोठडी. आश्रमातील 421 पावतांची चौकशी होणार. विशाल वाघमारेचीही पोलीस कोठडीमध्ये रवानगी. भोंदू मनोहर मामाला पुण्याच्या मांजरीमध्ये गावबंदी. मांजरीत भक्ताच्या घरी भरत होता मनोहरचा दरबार. नाशिक कंपनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी संपली. आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार. तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागणार. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात मलेशिया कनेक्शन समोर. पीडित तरुणीचं हनिया असं नामकरण. नाव बदलून तरुणीला मलेशियात पाठवण्याची तयारी. कोल्हापुरात 15 तरुणींचं लैंगिक शोषण. पुलाची शिरोलीतील लॉजवर नराधमाकडून मुलीवर वारंवार अत्याचार. तर आरोपी शाहिद सनदेवर अत्याचाराचा आणखीन एक गुन्हा दाखल. शाहिदचा मित्रही पोलिसांच्या ताब्यात. संभाजीनगरमध्ये रशीदपुरा भागातील अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश. आरोग्य विभाग आणि पोलिसांची धडक कारवाई. गर्भपातासाठी आलेल्या महिलेची प्रकृती बिघडल्यानं प्रकार उघडकीस. मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी जुबैर अन्सारीचं आयसिस कनेक्शन उघड. हल्ल्यासाठी वापरलं लोन वुल्फ अटॅक मॉड्यूल. पुण्यात क्रेडिट कार्डच्या वसुलीसाठी ग्राहकाला मारहाण. रस्त्यातच बँकेच्या रिकव्हरी एजंटची गुंडगिरी. मारहाणीनंतर एजंट्सना पोलिसांकडून अटक. नालासोपाऱ्यात रुग्णालयामध्ये डॉक्टर नर्सला मारहाण. रुग्णावर उपचार सुरू असताना नातेवाईकांना बाहेर थांबण्यास सांगितल्यानं वाद. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून निषेध. लातूरमध्ये आणखी एक उष्माघाताचा बळी. उष्माघातामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू. निलंगाचा पानचिंचोली येथील घटना. जळगाव जिल्ह्यातल्या काही भागात भीषण पाणी टंचाई. पाझर तलाव कोरडा ठाक. पाण्यासाठी जनावरांची भटकंती. 15 मे पासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात. 17 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरवण्याचं मुंबई महापालिकेसमोर आव्हान. भातसा वैतरणा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा मिळण्यासाठी पालिकेकडून राज्य सरकारला विनंती.